श्रीराम रक्षा आंदोलन जे शिवसेनेच्या वतीनं पुकारलेलं आहे, उद्या नागपूरला माननीय उद्धवजींच्या शुभ हस्ते महाआरती श्रीराम मंदिरात होतीये आणि ह्या श्रीराम मंदिरातली ही आरतीसाठी महाआरतीसाठी विदर्भातून सगळ्या ठिकाणाहून शिवसैनिकांनी यावं अशा पद्धतीची भूमिका पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। म्हणून मी मुद्दामहून चंद्रपुरात आलो होतो आढावा घेण्यासाठी। चंद्रपूरहून 1001 लोक तर 100% चंद्रपूरहूनच या महाआरतीला येतील। अशाच पद्धतीनं संपूर्ण विदर्भातून जिल्ह्यातून तालुक्यातून लोकांचा उत्स्फूर्त सहभाग या महाआरतीमध्ये राहणार आहे। चंद्रपूर शिवसेनेचा ताकदीचा जिल्हा राहिलेला आहे। आज महापालिकेत शिवसेना सत्तेमध्ये आहे, बाकी ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिवसेनेचं संघटनात्मक काम आहे आणि वाटतं येणार काळात चंद्रपूरमध्ये शिवसेना आणखी अग्रेसिव्हली मोठ्या पद्धतीनं काम करण्यासाठी एक संकल्प शिवसेनेचा सातत्याने राहिला आणि आता याच्यानंतर तो आणखी आम्ही वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे। सरसंघचालक मोहन भागवत जे आहे यांनाही उद्याच्या रामरक्षेचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। संजय राऊतांनी कसं पत्र लिहिलेलं आहे? हो, माननीय सरसंघचालकांना असो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असो, या सगळ्यांना, शहराच्या महापौर असो, यांना सगळ्यांना रीतसर निमंत्रण शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। कारण ही रामरक्षा जसं आपण शिलापूजन असो, विटेचं पूजन असो, निधी संकलन असो हिंदू म्हणून केलं, तसंच रामाची रक्षा सुद्धा सर्व हिंदू मिळून करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं अशा पद्धतीनं निमंत्रण दिलेलं आहे। उद्धवजींनी आवाहन केलं होतं की सोनम वांगचूक जे आहेत त्यांच्या आंदोलनाला सर्व पक्षांनी समर्थन दिलं पाहिजे। हो, पहिल्यांदा काँग्रेसचे नेते पवन खेडा जे आहेत त्यांना भेटायला जनता गेली आहे। नाही, खरं तर कारण हा प्रश्न हा देशाचा प्रश्न आहे। कारण तरुणांमध्ये मोठा असंतोष आहे। फक्त नीटची परीक्षा नव्हे, नीटची परीक्षा 22,70,000 विद्यार्थी बसले, ती परीक्षा दुसऱ्यांदा घ्यावी लागली। आज देशातली कोणतीच परीक्षा सुरक्षित नाही। तुम्ही तलाठ्याची परीक्षा घ्या, ग्रामसेवकाची घ्या का शिक्षकाची घ्या, कोणतीच परीक्षा सुरक्षित नाही। म्हणून अभ्यास करणारे विद्यार्थी नर्वस झालेले एका हिशोबाने। मला त्यांना भवितव्याची चिंता राहिली। मला वाटतं ही चिंता व्यक्त करताना सोनम वांगचूक सारखे एक समाजसेवी जर उपोषणाला बसले तर देशातील सर्व पक्षांची ती जबाबदारी आहे की या उपोषणाला पाठिंबा देणं। शिवसेनेनं पाठिंबा तर दिलाच आहे, परंतु 19 तारखेला मुंबईमध्ये याच्यासाठी शिवतीर्थावर मोठी सभा सुद्धा शिवसेनेनं ठेवलेली आहे। सरकारमध्ये एक जे कुठेतरी अनबन अशी होती की सुनील तटकरे हे भेटले होते मुख्यमंत्र्यांना जाऊन, त्यानंतर काल पार्थ पवार सुद्धा भेटलेले आहेत मुख्यमंत्र्यांना जाऊन आणि त्यांना म्हणजे पार्थ पवारांना असं आश्वासन दिलं की यानंतर जे काही बैठकी होईल त्याबाबत सुनेत्रा वहिनींना कळवण्यात। हे राष्ट्रवादी जो अजित पवारांचा पक्ष आहे तो खऱ्या अर्थानं अजित पवारांनंतर नेतृत्वाचा प्रश्न आहे। सुनेत्रा वहिनी निश्चित नेतृत्व जरी असलं तरी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना एक भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्या हाताचं बाहुलं बनवून ठेवलेलं आहे। त्यामुळे ह्या बाहुल्याला वापरून ते राष्ट्रवादीचा जसा पाहिजे तसा वापर करून घेऊ इच्छितात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।